गणेशोत्सव काळात प्रशासनाने पंचगंगा नदीवर बॅरिकेड्स लावून विसर्जनास अडथळा आणू नये अशी ठाम भूमिका हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी घेतली आहे। हिंदू जनजागृती समितीच्या पुढाकाराने महापालिका प्रशासनासमवेत झालेल्या बैठकीत भाविकांच्या धार्मिक अधिकाराचा आदर राखत श्री गणेश मूर्तींचे विसर्जन पारंपरिक पद्धतीने नदीतच व्हावे असा आग्रह धरण्यात आला आहे। यावेळी वक्त्यांनी वर्षभर चालणाऱ्या प्रदूषणाकडे प्रशासन डोळेझाक करत असल्याची टीका केली। दुधाळी नाला, गटारीचे पाणी, साखर कारखान्यांचे सांडपाणी सतत नदीत मिसळत असताना कारवाई होत नाही, मात्र वर्षातून एकदा होणाऱ्या गणेश विसर्जनावरच बंधने आणली जातात असा सवाल उपस्थित करण्यात आला। यावेळी सुशील भांदिगरे यांनी नदीवरील बॅरिकेड्स अनावश्यक असल्याचं सांगितलं। पंचगंगा नदीमध्ये गणपती वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करू देणार नाही असा कोर्टाचा आदेश आलेला आहे। त्या संदर्भात आम्हाला या ठिकाणी सूचना करण्यासाठी बोलवलं होतं, पण आम्ही महापालिका आयुक्तांना अधिकाऱ्यांना एवढंच सांगितलं की वर्षभर जे प्रदूषण होते, गेली 2-3 वर्ष आम्ही तुम्हाला निवेदने दिली, त्या जागेवर नेऊन दाखवलं, याच्यावर महानगरपालिकेनं कुठलीही ॲक्शन घेतली नाही। डायरेक्ट गंगावेश मार्गे नदीमध्ये पाणी गटरीचं सगळं नाला मिक्स होत आहे, जयंती नाल्याचं पाणी मिक्स होतं आहे, त्याचबरोबर ड्रेनेजचं पाणी रस्त्यावरनं नदीमध्ये चालले, हे वर्षभर महानगरपालिकेला दिसत नाही। पण आता गणपती विसर्जनाच्या टायमिंगला या ठिकाणी याचं आणि गणपती नदीमध्ये सोडू देणार नाही म्हणून पवित्र घेऊन त्या ठिकाणी बॅरिकेड मारायचे आणि समाजामध्ये वातावरण वितुष्ट करायचं। तर आम्ही या ठिकाणी एवढंच सांगतो की जनभावनेचा, लोकांचा या ठिकाणी राग तुम्ही बघू नका। यावेळी जनते आणि आम्ही सर्व संघटना मिळून नदीवरचं बॅरिकेड उधळून लावून आम्ही पंचगंगा नदीमध्ये वाहत्या पाण्यामध्ये गणपती विसर्जन करणार, ही या ठिकाणी आम्ही महापालिकेला इशारा करतो। तसेच कृत्रिम हौदात विसर्जन केलेल्या मूर्तींचा अनादर होतो, हे टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली। बैठकीत एकमताने ठरले की पंचगंगा नदीवर विसर्जन करण्याचा धार्मिक अधिकार कायम ठेवण्यासाठी संघटना एकत्रितपणे प्रयत्न करतील। यावेळी महापालिकेच्या लेखी पत्रानंतर आयोजित या बैठकीस उपायुक्त शिल्पा दरेकर, प्रदूषण मंडळाचे अधिकारी तसेच विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते।